राधानगरी तालुक्यातील डवरवाडी इथं तांत्रिक कामगारांचा मेळावा पार पडला। त्यामध्ये कामगारांच्या हक्कांसाठी निर्णायक आणि कठोर लढा देण्याचा इशारा तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिला। खाजगीकरण म्हणजे तांत्रिक कामगारांवर अन्याय असल्याचं लहाने यांनी सांगितलं। राधानगरी तालुक्यातील डवरवाडी इथं तांत्रिक कामगार युनियनचा मेळावा झाला। कामगारांच्या हक्कांसाठी कठोर लढ्याचा निर्णय संघटनेच्या नेत्यांनी जाहीर केला। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर संघटनेमधून कामगार हिताच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी बदलती भूमिका, हुकुमशाही याला कंटाळून अनेक तांत्रिक कामगारांनी तांत्रिक कामगार युनियन 5059 मध्ये जाहीर प्रवेश केला। दरम्यान शासनाचा खाजगीकरणाचा डाव स्पष्टपणे कामगार विरोधी असून त्यामुळे हजारो तांत्रिक कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात। कामगारांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली कर्मचारी संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असून ही संघटना कोणत्याही परिस्थितीत हे सहन करणार नाही असा इशारा प्रभाकर लहाने यांनी दिला। ग्राहक संख्येनुसार महावितरण आणि महापारेषणमध्ये नवीन कर्मचारी भरती करावी अशी मागणी करण्यात आली। डवरवाडीत झालेल्या या मेळाव्याला तांत्रिक कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या मेळाव्यादरम्यान कामगारांच्या विविध समस्या, सेवा अटी आणि आगामी आंदोलनाची रूपरेषा यावरही चर्चा झाली। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही संस्था राज्यातील ऊर्जा व्यवस्थेचा कणा आहेत। 24 तास वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात तांत्रिक कामगारांचं योगदान महत्त्वाचं असून खाजगीकरणामुळे या व्यवस्थेची स्थिरता धोक्यात येऊ शकते अशी ही चिंता मेळाव्यातून व्यक्त झाली। मेळाव्याला विलास डवर, दिलीप कोरडे, BR पवार, केंद्रीय पदाधिकारी यांच्यासह दत्ता जाधव, किरण जठार, BM पाटील, संतोष पाटील, सुभाष चव्हाण, कालिदास वरुटे, संजय गोधडे उपस्थित होते।